पीकविमा योजनेतून पहिली भरपाई जाहीर, 1219 कोटी रुपये मिळण्यास सुरुवात. सोयाबीन उत्पादकांना दिलासा. कापूस आणि तुरीसाठी आता वाट पाहावी लागणार. संपूर्ण माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा. गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यानुसार पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी 1219 कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसान भरपाई येत्या काही दिवसांत मिळेल. त्यामुळे या रकमेत आणखी वाढ होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सर्वाधिक 813 कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सबंध खरीपात तब्बल 98,43,823 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून हेक्टरी 17,000 रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री पीकविमा योजनेतून देण्यात येणारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळांमधील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली. शेतकऱ्यांचे आलेले उत्पादन कमी असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. या 12,000 महसूल मंडळांपैकी सुमारे 7,500 मंडळांची नुकसान भरपाईची माहिती अंतिम झाली. त्याला केंद्र सरकारने तसेच विमा कंपन्यांनी सहमती दर्शविल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत असल्याने या उर्वरित 5,000 मंडळांची माहिती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. या 31 जिल्ह्यांत मदत स्क्रीनवर पाहू शकता. 7,500 मंडळांमधील नुकसान भरपाई निश्चित झाल्यानंतर 31 जिल्ह्यांतील 78 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना 1219 कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाखाली सुमारे 58 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील सुमारे 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता. अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.